ध्येय एज्युकेशन फाउंडेशन ध्येय प्रकाशन अकॅडमी मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर आज आपण ऑनलाईन मोफत क्लासेस घेत आहोत। तर बघूया आज आपण बुद्धिमत्ता हा विषय आणि त्यामधील वर्गीकरण, शब्दसंग्रह, संख्या। वर्गीकरण हा घटक, त्याच्यामधला कोणता घटक? वर्गीकरण। तर बघा, मराठीत वर्गीकरण म्हणजे एखाद्या गोष्टीला त्याच्या गुणधर्मानुसार, त्याच्या आकारानुसार, त्याच्या आकार, त्याचा काय उकार, त्याचे वजन काय म्हणा, त्याच्यामध्ये प्रत्येकाचं असं वेगवेगळे करून सगळं वेगवेगळं करणे, गुणधर्मांच्या आधारावर वेगवेगळ्या गटांमध्ये त्याची विभागणी करणे किंवा मांडणे, हे एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये वस्तू, माहिती, कल्पना विशिष्ट नियमानुसार, एखाद्या वस्तू, कल्पना विशिष्ट नियमानुसार वेगळ्या करून त्या मांडल्या जातात। तर बघा, वर्गीकरणचा अर्थ आहे गट करणे। वर्गीकरणचा महत्वाचा अर्थ काय? गट करणे, वेगवेगळ्या पद्धतीचे गट करणे। तर बघा, वस्तू, माहिती किंवा कल्पना त्यांच्या समान गुणधर्मानुसार आधारावर वेगवेगळ्या गटांमध्ये विभागणी करणे होय, व्यवस्था करणे। वर्गीकरणामुळे एखाद्या गोष्टीची व्यवस्था करणे सोपे होते, कारण त्या आधारावर आपण त्या गोष्टी सहजपणे शोधू शकतो किंवा त्याबद्दल माहिती मिळवू शकतो। बघा आता स्पष्टीकरण। वर्गीकरणामुळे एखाद्या गोष्टीची माहिती अधिक स्पष्ट व समजण्यायोगी होते। आपण जर वर्गीकरण केलेले असेल प्रत्येक घटकाचे, तर आपल्याला ते पटकन कळतं। आपला शाळेचा अभ्यास असतो, तर तो अभ्यास आपला कोणता पण, कुठे पण, कधी पण शिकवलं तर चालेल का? म्हणून त्याची वेगवेगळ्या विषयांमध्ये त्याची विभागणी केलेली आहे। आपल्याला जे ज्ञान मिळणार आहे त्याची वेगवेगळ्या गटामध्ये विभागणी केलेली आहे। तशी प्रत्येकाचं फुलाची विभागणी असते, फळांची विभागणी असते, त्यांच्या गुणधर्मानुसार, समान गुणधर्मानुसार त्याची वेगवेगळ्या पद्धतीने विभागणी केलेली असते आणि वर्गीकरण केलेलं असतं। तर बघूया आता मराठीमध्ये शब्दसंग्रह, व्हॉकॅब्युलरी आणि संख्या म्हणजे नंबर्स, त्यामुळे शब्दसंग्रह, संख्या म्हणजे नंबर्स, व्हॉकॅब्युलरी असे मराठीमध्ये संख्यांसाठी वापरले जाणारे शब्द, जसे की 1, 2, 3 इत्यादी। मराठीमधल्या संख्या बघा, आता मराठीमधल्या संख्या 1, 2, हे काय 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 आणि पुढच्या संख्या तर तुम्हाला माहितीच असतील। तर त्याचा उपयोग कसा होतो बघा, मराठीमध्ये संख्यांचा उपयोग जसे की आपल्याला वस्तू मोजायला, आपल्या गणितामध्ये उपयोग होतो। आपल्याला वस्तू मोजण्यासाठी त्याची वजन, त्याची उंची किती आहेत, वस्तू काय आहेत, आपल्याकडे पैसे किती आहेत, पैसे मोजण्यासाठी ह्या संख्यांचा उपयोग होतो। संख्याच नसत्या तर बघा जरा विचार करून, संख्याच नसत्या तर काय झालं असतं? एखाद्या वस्तूची किंमत म्हणा, तर सगळ्याच ठिकाणी आपल्याला संख्यांचा उपयोग होतो। संख्या नसत्या तर आपल्याला मोजमाप करणे शक्य नसते, आणि मोजमाप नसते तर त्याला आपल्याला अर्थच राहिला नसता। बघा आता प्रश्न, आपण यावर आधारित प्रश्न बघूया। खालीलपैकी कोणते वर्गीकरणाचे उदाहरण नाही? वर्गीकरणाचे उदाहरण नाही। कशा कशाचे वर्गीकरण होतं बघा, फळांचे वर्गीकरण। पहिला काय आहे? फळांचे वर्गीकरण। तर फळांचे वर्गीकरण होतं का? हो, फळांचे वर्गीकरण होत असतं। फूल आणि फळ याच्यामध्ये फरक आहे का नाही? म्हणजे एका गुणधर्माची सगळी फळे आपण बाजूला काढली आणि त्याला काय म्हटलं? त्याला फळे म्हटलं। तर ते वर्गीकरण योग्य आहे का? हो, योग्य आहे, फळे। दुसरं वर्गीकरण आहे प्राण्यांचे। आता फळे आपण सगळे एकासारखी दिसणारे त्यांना फळे म्हणलं,
मग सगळे 4 पायावर चालणारे, 2 पायावर चालणारे, मोठे छोटे काय असतील ते सगळ्यांना मिळून आपण काय म्हटलं, प्राणी म्हणलं. तसं प्राण्यांचं वर्गीकरण केलं आपण. म्हणजे हे योग्य आहे का, हे पण आहे, त्याचं उदाहरण होऊ शकतं. पुढे काय आहे, पुस्तकांचे वर्गीकरण. पुस्तकांचे वर्गीकरण. तर माणसांचे वर्गीकरण, तर माणसांचे देखील वर्गीकरण होऊ शकतं. वेगवेगळ्या पद्धतीने माणसांचे देखील वर्गीकरण, त्यांच्या वजनानुसार, त्यांच्या उंचीनुसार, त्यांच्या गुणधर्मानुसार, सगळ्यानुसार वर्गीकरण आपण करू शकतो. पुस्तकांचं, पण पुस्तकांचं कसं वर्गीकरण करणार, फळेन फुलेन अशी काय पुस्तकं असतात का, तर पुस्तकांचं वर्गीकरण हे उदाहरण नाहीये. पुस्तकांचे आपण सगळ्या ह्याला पुस्तकच म्हणणार ना, आपण सगळ्या पुस्तकांना छोटा असो नाही तर मोठा असो पण पुस्तकच म्हणणार त्याला. त्यामुळे त्याचे वर्गीकरण हे योग्य, हे उदाहरण नाहीये. पुढचं, वर्गीकरणामुळे काय सोपे होते. वर्गीकरणामुळे काय सोपे होते बघा बरं. आता वस्तू ओळखणे सोपे होते. हो, वस्तू ओळखणे सोपे होते. वस्तू शोधणे सोपे होते का, वस्तू शोधणे पण सोपे होते. पुढे बघा, वस्तूंची तुलना करणे. तर वस्तूंची तुलना करू शकतो का आपण, वस्तूंची तुलना करणे देखील सोपे होते. मग वरील पैकी सर्व, आपला ऑप्शन नंबर डी, वरील पैकी सर्व हे आपलं ऑप्शन असणार आहे. पुढे बघा, नैसर्गिक वर्गीकरण म्हणजे काय. काय नैसर्गिक वर्गीकरण म्हणजे काय, मानव निर्मित वर्गीकरण. आता हे नावातच कळते, मानव निर्मित म्हणजे मानवाने तयार केलेले, आणि निसर्ग निर्मित म्हणजे निसर्गाने. म्हणजे मानव निर्मित हे तर आपलं उत्तर असणार नाही. बघा दुसरं, नैसर्गिकरित्या अस्तित्वात असलेल्या वस्तूंचे वर्गीकरण. काय, नैसर्गिकरित्या अस्तित्वात असणारे, नैसर्गिकरित्या अस्तित्वात असलेल्या वस्तूंचे वर्गीकरण. कोणत्याही आधारावर वर्गीकरण हे नाही. उपयोगितेनुसार वर्गीकरण हे पण नाही. आपल्याला विचारलंय नैसर्गिक वर्गीकरण. नैसर्गिक वर्गीकरण म्हणजे नैसर्गिकरित्या अस्तित्वात असलेल्या वस्तूंचे वर्गीकरण होय. पुढे बघूया, प्रश्न दिसतोय का. हो दिसतोय, बरोबर. बघा, वर्गीकरण करताना कोणत्या गोष्टी विचारात घेतल्या जातात. काय, वर्गीकरण करताना कोणत्या गोष्टी विचारात घेतल्या जातात. बघा, रंग, आकार, आकारमान, उपयोग, वैशिष्ट्ये आणि समानता. ए आणि बी फक्त आकार. बघा, रंग, आकार, आकारमान, उपयोग, वैशिष्ट्ये, समानता, दोन्ही ए आणि बी. फक्त आकार, फक्त आकार तर हे असू शकत नाही. रंग, आकार, आकारमान हे असू शकतं. उपयोग, वैशिष्ट्य आणि समानता हे पण असू शकतं. मग दोन्ही असले तर खाली तिसरा ऑप्शन पण आहे, दोन्ही ए आणि बी. म्हणजे हे करेक्ट आहे, हे येणार नाही. याच्यामधलं जरी बरोबर असलं, तुम्ही याच्यातलं ए किंवा बी एकाला करेक्ट केलं आणि तिथं उत्तर लिहिलं ए ऑप्शन किंवा बी ऑप्शन, तरी ते उत्तर बरोबर असणार नाही. तुम्हाला इथे सांगितले त्यांनी ए आणि बी, इथे आहे ना ऑप्शन, दोन्ही पण बरोबर आहेत म्हणून. म्हणजे ऑप्शन चेक करताना सुद्धा आपल्याला एक बरोबर वाटलं म्हणून आपण लगेच ते एकाला बरोबर करायचं नाही. पुढचे ऑप्शन सुद्धा चेक करत चला. पुढचे ऑप्शन सुद्धा चेक करायला पाहिजेत. बोथ ए अँड बी किंवा दोन्ही ए अँड बी, ए आणि बी दोन्ही आहेत का, हा ऑप्शन आहे का, आणि असला तर त्याची पडताळणी करून लगेच बघायची दोन्ही ऑप्शन करेक्ट येऊ शकतात का. तरच आपण त्याला दोन्ही ऑप्शनला करेक्ट करून येते का ते बघायचं आधी. पडताळून आहे उत्तर दोन्ही ए पण येऊ शकतं आणि बी पण येऊ शकतं. तर जर दोन उत्तरं वाटत असली, आता मला बघा इथे पहिल्यांदा
ए उत्तर हो हे पण येऊ शकतं आणि हे बी हे पण येऊ शकतं. जर असं वाटत असेल तर तिथं ऑप्शन मध्ये बघायचं हे दोन्ही पण ऑप्शन आहेत का म्हणून, दोन्ही ए आणि बी. म्हणून हे जर हे पण नाही आणि हे पण नाही, हे चुकीचं देणार उत्तर असं. आपलं उत्तर असलं पाहिजे दोन्ही ए आणि बी. बघा आता पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न काय आहे? शेतीमध्ये वर्गीकरणाचा उपयोग कसा होतो? शेतीमध्ये वर्गीकरणाचा उपयोग कसा होतो? बघा, पिकांचे व्यवस्थापन, हो पिकांचे व्यवस्थापन तर करावंच लागतं. बियाणांचे वर्गीकरण ते पण करावं लागतं. खतांचे वर्गीकरण ते पण करावं लागतं. पण इथे ऑप्शन आहे वरीलपैकी सर्व. म्हणून आपलं उत्तर येणार वरीलपैकी सर्व. बघा आता संख्यांवर आधारित काही प्रश्न बघू. आपण ते वर्गीकरणावर आधारित प्रश्न बघितले. आता संख्यांवर आधारित प्रश्न बघूया. 50 आणि 60च्या दरम्यान येणारी मूळ संख्या कोणती? तुम्हाला मूळ संख्या माहिती आहेत का? मूळ संख्या आपल्या तोंडपाठ असल्या पाहिजेत. मूळ संख्या तोंडपाठ असल्या पाहिजेत. तर बघा 50 आणि 60 यांच्या दरम्यान येणारी मूळ संख्या कोणती? तर यांच्या दरम्यान 53 ही मूळ संख्या येते. ही मूळ संख्या येते. पुढे बघा, 1 ते 20 पर्यंतच्या संख्यांमध्ये किती समसंख्या आहेत? 1 ते 20 पर्यंतच्या संख्यांमध्ये किती समसंख्या आहेत? बघायचं आहे किती समसंख्या आहेत. 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18 आणि 20. बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 किती संख्या आहेत? 10. ऑप्शन नंबर बी 10. किती समसंख्या आहेत? 10 समसंख्या आहेत. बघा 15, 25, 35 या संख्या क्रमाने कशा आहेत? बघायचे उत्तर. 15, 25, 35 या संख्या क्रमाने कशा आहेत? चढत्या क्रमाने आहेत, उतरत्या क्रमाने, सम आहेत का विषम आहेत? तर ऑप्शन नंबर ए चढत्या क्रमाने आहेत. कशा आहेत या संख्या? चढत्या क्रमाने आहेत. पुढे बघा, अकरा आणि 20च्या दरम्यान किती मूळ संख्या आहेत? काय? 11 आणि 20च्या दरम्यान मूळ संख्या किती आहेत? हा तुमचा स्वाध्याय आहे. बघायचंय स्वाध्याय.
11 आणि 20च्या दरम्यान किती मूळ संख्या आहेत बघायचंय. किती मूळ संख्या आहेत 11 आणि 20च्या दरम्यान? बघा 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. यामधल्या आपल्याला काय शोधायचंय? मूळ संख्या शोधायचे. मूळ संख्या म्हणजे अशा संख्या की त्या कोणत्याही पाड्यात येत नाहीत. आणि बघा 11 ही मूळ संख्या आहे. परत काय 13, परत काय 13 आणि नंतर काय येतं 17 आणि नंतर काय येईल 19, नंतर काय येईल 19. तर किती संख्या येतात बघा मूळ? 1, 2, 3 आणि 4. किती मूळ संख्या येत आहेत? 4 मूळ संख्या येत आहेत. म्हणजे ऑप्शन नंबर काय? ऑप्शन नंबर सी. किती मूळ संख्या येत आहेत? 4. ऑप्शन नंबर सी हे आपलं उत्तर असणार आहे. पुढे बघा 100चा वर्गमूळ काय आहे? 100चा वर्गमूळ काय आहे? तुम्हाला वर्ग संख्या माहिती आहेत का? 100चा वर्गमूळ येतो. वर्गमूळ म्हणजे अशी कोणत्याच दोन संख्यांचा गुणाकार 100 येतो की त्याच संख्येने त्याच संख्येला गुणल्यावर उत्तर 100 आलं पाहिजे. 10 गुणिले 10 बरोबर 100. म्हणून 100चं वर्गमूळ 10. ऑप्शन नंबर ए हे आपलं उत्तर असणार आहे. पुढे बघा 500 मधील 5चा स्थानिक किंमत काय आहे? दिसतोय का प्रश्न? पाचशे मधील 5ची स्थानिक किंमत काय आहे? 5ची यामधील पाचची स्थानिक किंमत काय आहे? 5ची स्थानिक किंमत 500च येणार. 5ची स्थानिक किंमत काय येणार? 500. पुढचा प्रश्न बघा आता. पंचवीस, 30, 35, 40 या मालिकेतील पुढचे पद काय असेल? 25, 30, 35, 40. बघा पंचवीस, 30, 35, 40. 5 25, 5 30, 5 7 35, 5 8 40, 5 9 45. पुढचे पद असणार 45. हे पुढचे पद असणार. लक्षात ठेवा. पुढे बघा 12 आणि 18 यांचा मसावी काय येतो? 12 आणि 18 यांचा मसावी काय येतो? मसावी म्हणजे अशी संख्या की त्या दोघांनाही भाग जाईल. ही संख्या दोघांच्याही ही दोन्ही संख्या एकाच्याच पाड्यात आल्या पाहिजेत अशी संख्या शोधायची. 2 दोनाच्या पाड्यात येत आहेत का? येत आहेत. पण मसावी म्हणजे महत्तम. महत्तम म्हणजे मोठा, सगळ्यात मोठी अशी संख्या की त्याच्या दोन्ही संख्या पाड्यात आल्या. 3च्या पण येत आहेत. हे बघा 2च्या पण येत आहेत, 3च्या पण येत आहेत आणि 12च्या नाही येत. पण सगळ्यात मोठा पाहिजे आपल्याला. सगळ्यात मोठा इथे काय आहे? 6. 6 2 12 आणि 6 3
18. तर अशा पद्धतीने मसावी काढतात. बघा आता, खालीलपैकी कोणत्या प्राण्यांचे वर्गीकरण सस्तनमध्ये केले जाते? कोणत्या प्राण्याचे वर्गीकरण सस्तनमध्ये केले जाते? कोणत्या प्राण्याचे? तर मांजर. मांजर याचे वर्गीकरण सस्तन प्राण्यामध्ये केले जाते. बघा, सस्तन प्राणी म्हणजे काय? जे प्राणी आपल्या पिल्लांना जन्म देतात आणि त्याला आपले दूध पाजून मोठे करतात, तर त्यांना म्हणतात सस्तन प्राणी. हे मासा, पक्षी आणि साप यांची काय असतात? यांची पिल्ले जन्माला येतात का? अशी यांची अंडी असतात आणि अंड्यातून पिल्लू बाहेर पडते, तर त्यांना अंडज असं म्हणतात. पण मांजराचं तसं आहे का? नाही. तर म्हणून सस्तन प्राण्यामध्ये कोणाचे वर्गीकरण केले जाते? तर मांजराचे. बघा, खालीलपैकी कोणत्या वनस्पतीचे वर्गीकरण आवृत्ती बीज मध्ये केले जाते? आवृत्ती बीज मध्ये केले जाते. तर गुलाब. आपलं उत्तर काय असणार आहे? गुलाब. तर गुलाबाचं वर्गीकरण आवृत्ती बीज मध्ये केले जाते. पुढे बघा, सूर्यफूल. काय? स्क्रीनशॉट काढून घ्यायचं. सूर्यफूल या फुलाचे वर्गीकरण कोणत्या प्रकारात केले जाते? की सूर्यफूल फळ आहे का? भाजीपाला आहे का? तृणधान्य आहे का? नाही. तर सूर्यफूल काय आहे? फूल आहे. काय आहे? फूल आहे. बघा, लोखंड या धातूचे वर्गीकरण कोणत्या प्रकारात केले जाते? लोखंड अधातू नाही, धातू. उपधातू पण नाही, मिश्र धातू पण नाही. उपधातू असं काही नसतंच, कोणतं अधातू असतो आणि मिश्र धातू पण असतो. मिश्र धातू म्हणजे त्याच्यामध्ये एक किंवा दोन किंवा तीन प्रकारचे जास्त 2 किंवा 3 प्रकारचे धातू मिक्स केलेले असतात, त्यांना म्हणतात मिश्र धातू. मग याच्यामध्ये लोखंडामध्ये कोणतं मिक्स केलंय का? नाही. तर लोखंड काय आहे? धातू आहे. काय आहे? धातू. बघा, पाणी या द्रव्याचे वर्गीकरण कोणत्या प्रकारात केले जाते? द्रव. कोणत्या प्रकारात केले जाते? द्रव. बघा, 50 आणि 60 च्या दरम्यान मूळ संख्या कोणती नाही? तर 50 आणि 60 यांच्यामध्ये मूळ संख्या नाहीये म्हटलंय त्यांनी. काय? मूळ संख्या आपल्याला नाही असं म्हटलेलं आहे. मूळ संख्या नाहीये. 51 ही मूळ संख्या नाही. हे आपलं उत्तर असणार आहे. 51. काय आपलं उत्तर असणार आहे? 51. तर बघा, आज आपण काय काय शिकलो? तर या सगळ्याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे आणि बघायचा आहे. जे प्रश्न आहेत ते घरी परत सोडवायचा प्रयत्न करायचा आहे. बघा, स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. ह्या वर्गमूळावर बघा, वर्ग आणि वर्गमूळ हे तुमचे पाठ असले पाहिजेत. संख्यामध्ये
एवढ्या संख्या असतात. समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, घन संख्या, वर्ग संख्या, इतक्या संख्या असतात. बघा आता, तर सम म्हणजे काय? सम म्हणजे तुम्हाला माहिती आहे, त्याच्यामध्ये 2 ने भाग जातो, त्या शेवटला 0, 2, 4, 6, 8 ज्या संख्यांचे शेवटी येतात त्यांना समसंख्या म्हणतात. आणि जसे 1, 3, 5, 7, 9 ह्या संख्या शेवटी येतात त्यांना विषम संख्या म्हणतात. मूळ संख्या म्हणजे त्यांना कोणत्याही संख्येने भाग जात नाही. संयुक्त संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, घन संख्या. बघा, घन संख्या, वर्ग संख्या या अशा पद्धतीच्या संख्या असतात. एवढ्या संख्या असतात, तर ह्याच्याबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे. बघा, हा प्रश्न त्याच्यावर आला, 100चा वर्ग. अशाच दुसरा देखील प्रश्न असू शकतात. याचा वर्ग काय? संख्यांचा वर्ग किंवा वर्गमूळ. बघा, स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे आणि बघायचं आहे. तर अशा पद्धतीने आपला आज संख्या वर्णमालेवर, इंग्रजी वर्णमालेवर काही प्रश्न होते. वर्गीकरण आणि संख्या हे आपला आजचा घटक आपला संपलेला आहे. ओके, थँक्यू, धन्यवाद.